नमस्कार, जय शिवराय भाऊंनो. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्या हक्काच्या आवडत्या यूट्यूबच्या मराठी एडिटिंग चॅनलवर. तर भाऊंनो, जर कोणी चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करायला विसरायचं नाही आहे. तर भाऊंनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप दिवसानंतर आलेला आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओची दरवेळेस वाट पाहतच असाल, तर आजचा व्हिडिओ देखील एकदम कडक झालेला आहे ना. हा व्हिडिओ आपण कॅपकट ॲपमधून बनवलेला आहे. या व्हिडिओचा स्टेटस प्रिव्ह्यू तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंग बघितलाच असेल. तर असेच व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर चला तर भाऊंनो, आपण वेळ घालतो व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून घेऊया. सर्वप्रथम यासाठी तुम्हाला लागणार आहे जे ॲप लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाणार आहे. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी मोबाईलचा डेटा ऑन करून कोणताही एक VPN तुम्ही तुमच्या मोबाईलला कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जायचं आहे. तर यामध्ये आल्यानंतर भाऊंनो, तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे ना. आपल्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे तुम्हाला खाली आपल्या वेबसाईटवर मिळून जाणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला जो मॉडेलचा तुम्हाला फोटो एडिट व्हिडिओ एडिट करायचा आहे, त्या मॉडेलचा एक फोटो सर्वप्रथम एक ॲड म्हणून करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट रेशिओमध्ये जाऊन 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आणि राईट क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आणि हा फोटो झूम करून घ्यायचा आहे आपल्या स्क्रीनला फिट होईल असा. ओके. यानंतर जी एंडिंग आहे त्यावरती क्लिक करून ही डिलीट करून टाकायची, त्यामुळे जो ॲपचा लोगो आहे तो नंतर दिसणार नाही आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला ॲड ऑडिओमध्ये जायचं आहे आणि ऑडिओ लावण्यासाठी तुम्हाला ऑडिओ साऊंड्समध्ये जायचं आहे. त्यामुळे साऊंड्समध्ये गेल्यानंतर भाऊंनो, जे काय आहे तुम्हाला साऊंड्स आपल्या ह्या ऑप्शनमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या ॲल्बम्समध्ये जाऊन आपल्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे त्यामध्ये 13 सेकंदाचा एक व्हिडिओ देणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट अँड ॲड ऑडिओ करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथं 13 सेकंदाचा जो ऑडिओ आहे तो सक्सेसफुली ॲड झालेला आहे. नंतर ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता ऑडिओ जो आहे व्यवस्थित ॲड झालेला आहे. यानंतर हा फोटो जे काय आहे थोडासा असं झूम करून गेल्यासारखं करायचं आहे. यानंतर फोटो इथनं ट्रिम करून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो. यानंतर इथून तुम्हाला एक साधारणतः आपल्याला जे फोटो लागणार आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटोजमध्ये जायचे आहे. आपल्या मॉडेलचे जे फोटोज आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत. ओके. तर आता हा फोटो कसा ॲड करायचा आहे, सर्वप्रथम हा इथं आहे, इथे एक तुम्हाला स्प्लिट देऊन टाकायचा आहे. त्यानंतर इथे एकदा स्प्लिट देऊन टाकायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आहे जो डिलीट करून टाकायचा. त्यानंतर दुसऱ्या फोटोचा देखील तुम्हाला इथे एक स्प्लिट द्यायचा आहे. त्यानंतर इथे एक स्प्लिट द्यायचा आहे. बघू शकता जिथं गॅप दिसतोय. त्यानंतर दोन फोटो आपले एकसारखे दिसले पाहिजे. बघू शकता 2 फोटो झाले. त्यानंतर पुन्हा एकदा स्प्लिट दिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तेच करायचं आहे, स्प्लिट द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या बिटवर स्प्लिट द्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो डिलीट करायचा आहे. यानंतर आपल्याला आणखी एक फोटो लागणार आहे, तर आपण पुन्हा एकदा एक फोटो ॲड करून घेऊयात. आणि जो फोटो आहे तो अशा प्रकारे जिथं आपल्याला बीट दितं आहे तिथं स्प्लिट करून घ्यायचं आणि हा फोटो शेवटच्या स्प्लिटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. ओके. खेचून घेतल्यानंतर भावना, आता तुम्हाला हा जो पहिला फोटो आहे ह्याची जी विड्थ झूम करायचं आहे आणि हा जो फोटो आहे तुम्हाला अशा प्रकारे छोटा करून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे तसा ठेवून द्यायचा आहे. ओके. त्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे तो एकदम मोठा करून घ्यायचा स्क्रीनला फिट. त्यानंतर दुसरा फोटो पुन्हा एकदा तुम्हाला छोटा करून घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा हा देखील वाढवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा तुम्हाला छोटा करून घ्यायचा आहे आणि हा मोठा करून घ्यायचा आहे. एक अल्टरनेट जर तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुमच्या मर्जीनुसार. ओके. त्यानंतर हा लास्ट जो फोटो आहे तो स्क्रीनला फिट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ओके. यानंतर जर गेल्यानंतर भाऊंनो, तुम्हाला आता जे काय आहे सर्वप्रथम या फोटोवरती यायचं आहे आणि ॲनिमेशन जाऊन तुम्हाला बघू शकता कॉम्बोमध्ये जायचं आहे. आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर भाऊंनो, तुम्हाला एक झूम 1 म्हणून जो इफेक्ट दिसतो तो लावून टाकायचा. ओके. झूम 1 तुम्हाला इफेक्ट लावून टाकायचा आहे. त्यानंतर सेकंड फोटोला यायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला हा जो रॉक वर्टिकली आहे तो इफेक्ट लावून द्यायचा आहे. ओके. त्यानंतर पुन्हा एकदा अल्टरनेटसारखे हे लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा याला कॉम्बोमध्ये जाऊन हा लावायचा आहे आणि ह्यानंतर ह्या फोटोला तुम्हाला इनमधला रॉक वर्टिकली लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भावांनो, पहिलं झूम ऑन लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फोटोला जो आहे आपल्याला तो रॉक वर्टिकली लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा झूम ऑन करून घ्यायचा आहे कॉम्बोमध्ये जाऊन आणि हा जो लास्टचा जो आपला फोटो असणार आहे त्यावरती ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला स्लाईड करायचं आहे. आणि बघू शकता इथे तुम्हाला एक इफेक्ट भेटणार आहे जो की अशा प्रकारचा शेक 3 म्हणून असणार आहे, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. एकदम ब्लरी आणि व्यवस्थित असा दिसणार आहे. ओके. यानंतर भाऊंनो, आता तुम्हाला ह्या व्हिडिओला इफेक्ट्स लावायचे असणार आहे. तर इफेक्ट्स लावण्यासाठी तुम्हाला इथून बॅकला यायचं आहे आणि खाली जे बघू शकता इफेक्ट्समध्ये तुम्हाला जायचं आहे. तर इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे.
आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर भावना सर्वप्रथम तुम्हाला जो इथं डायमंड झूम म्हणून जो इफेक्ट दिसणार आहे तो ॲड करायचा आहे. तो आपल्याला फक्त स्टार्टिंगला ॲड करायचा आहे, कारण की जी आपली स्टार्टिंग जी आहे ती एकदम क्लिअर अशी दिसली आहे. बघू शकता इथंच तुम्हाला की दिसत आहे तो ॲड करायचा आहे आणि अशा प्रकारे राईट क्लिक करायचं. त्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो जो इफेक्ट आहे तो तुम्हाला साधारणतः इथपर्यंत ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर भावना पुन्हा एकदा इथे यायचं आहे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये जायचे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर भावना तुम्हाला इथं जिओमेट्रिक लेझर अशा प्रकारे सर्च करायचं आहे. लेझर हे सर्च केल्यानंतर भावना थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे जे काही येत नाही आहे, तर तुम्हाला इथं जिओमेट्रिक लेझर म्हणून भेटतं आहे. तर तो जिओमेट्रिक लेझर ॲड करायचा आणि कॅन्सल करून टाकायचं, राईट क्लिक करायचं. बघू शकता हा फोटोच्या ह्या पार्टपर्यंत तुम्हाला सेट करून घ्यायचं. ओके, एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे. यानंतर ह्या फोटोवरती यायचं आहे आणि ह्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या, व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट्स वेगळे आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला फ्लॅश सर्च करायचं आहे. फ्लॅश सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे टाईम लागतो आहे. तर फ्लॅश सर्च केल्यानंतर भावना तुम्हाला इथं कलरलेस फ्लॅश दिसते, त्यावरती जायचं आहे आणि त्यानंतर हे करायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत सेट करून घ्यायचा आहे. यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जो काय तो तुम्हाला स्पीड इथं कमी करून टाकायची आहे. ॲटमॉस्फिअर जे आहे ते फुल करून घ्यायचं आहे आणि रेंज कमी करून घ्यायची. एक मिनटं मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता रेंज कमी करायची आणि ग्लो तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार करून द्यायचा किंवा कलर देखील तुम्ही सेट करून घेऊ शकता. ओके, तर आपण अशा प्रकारे साधारणतः ठेवणार आहे. बघू शकता आणि थोडासा रेंज वाढवून घेतो आहे. काही अशा प्रकारे आपण सेट केल्यामुळे एकदम ड्रीमी असा जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओला येणार आहे. त्यानंतर भावना इथे यायचं आहे. हा जो लांब आपण फोटो लावला आहे तिथे यायचं आहे आणि इथून तुम्हाला बॅकला येऊन पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला आता स्ट्रोब म्हणून सर्च करायचं आहे. बघू शकता या इफेक्टची नावं देखील मी तुम्हाला साईडला देणार आहे. ती इफेक्ट तुम्ही नक्की सर्च करून यूज करा. स्ट्रोब ॲड करायचं, कॅन्सल करायचं, राईट क्लिक करायचं आणि हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर एक साधारण थोडंसं पुढं यायचं आहे आणि इथं तुम्हाला बॉडी इफेक्ट्समध्ये हे करायचं आहे. यानंतर भावना तुम्हाला इथं एक बघू शकता इथं साधारणतः वन वे शिफ्ट म्हणून जो इफेक्ट दिसतोय तो ॲड करायचा आहे. जर नसेल तर तुम्ही हा सर्च केलं तरी येऊन जाईल बॉडी इफेक्ट्समध्ये. ओके, त्यानंतर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्तपणे तयार झालेला आहे. तर भावना हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक पद्धती आपण थोड्याच वेळात एकदम तुम्ही सोप्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने बनवायचं आहे. भावना काय अडली तर नक्की कमेंट करून मला मेसेज करा. तर भावना ह्या व्हिडिओची एक्सपोर्टची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला समजून देतो. तर एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि काही सिंपल प्रोसेस नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट होऊन तुमच्या गॅलरीमध्ये येणार आहे. तर भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आतापासून येणार आहेत. तर धन्यवाद, नक्की बघायला विसरू नका.